नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आपण आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. आजची आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, 8 जूनची खुश खबर. सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी लाभदायक आनंदाची मोठी बातमी. माहिती जाणून घ्या सविस्तर. या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया मित्रांनो. 8 जूनची सर्वात मोठी खुश खबर घेऊन आलोय. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. 8व्या वेतन आयोगाकडे प्रस्ताव क्रमांक 2 सादर झाला आहे आणि त्यात पगार, पेन्शन, एनपीएस, पदोन्नती या बंपर मागण्या आहेत. चला तर जाणून घेऊया या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण सविस्तर. आनंदाच्या बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. 8व्या वेतन आयोगात काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत किंवा काय काय सुधारणा करण्यात येणार आहेत या संदर्भाने त्या सुधारणा किंवा मागण्या आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. वेतन आयोगासोबत आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्याच बैठकीत विविध प्रकारच्या मागण्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चला तर पाहूया कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मिळणारा आहे प्रस्ताव. आता कोणकोणत्या मागण्या आहेत ते पाहूया. महत्वाच्या प्रमुख मागण्याची विश्लेषण करूया. पगार, निवृत्ती वेतन, नवी पेन्शन योजना, रजा, पदोन्नती, विविध भत्ते आणि सेवा शर्तीचा समावेश असलेल्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. आता आपण प्रमुख मागण्याच्या संदर्भात सविस्तरपणे आपल्या या व्हिडिओ मधून सर्वप्रथम माहिती ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत व्हायरल करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्याचे स्पष्टीकरण पाहूया. मागणी क्रमांक 1, वेतन आणि पदोन्नती या संदर्भात 30 वर्षाच्या सेवा कालावधीत 5 कालबद्ध पदोन्नती. तसेच पदोन्नती मिळण्यास विलंब झाल्यास एसीपी आधारित प्रगतीची हमी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी क्रमांक 2, पदोन्नतीवरील वेतन निश्चिती. पदोन्नतीवरील लाभावर एसीपी आधारित 2 अतिरिक्त वाढींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 3, विविध प्रकारचे भत्ते. विविध प्रकारचे सर्व भत्ते महागाई भत्त्याचे म्हणजे डीए आणि तिप्पट करण्याचा प्रस्ताव. तर घर भाडे भत्ता, एचआरए आणि जोखीम भत्त्याची मागणी करण्यात आली आहे. 4, आगाऊ रक्कम ऍडव्हान्सेस. व्याज मुक्त आगाऊ रक्कम, सण, नैसर्गिक आपत्ती, 4 चाकी वाहनासाठी आगाऊ रक्कम, सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावल्यास सेवानिवृत्तीच्या लाभापोटी वसुलीपासून माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी क्रमांक 5, रजा सुधारणा. 600 दिवसाच्या अर्जित रजेचे रोखीकरण, बालसंगोपन, पितृत्व रजा, वैद्यकीय रजा आणि दिव्यांग देखभाल रजा मंजूर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. मागणी क्रमांक 6, सीजीईजीआयएस मध्ये सुधारणा. कर्मचाऱ्यांसाठी समूह विमा म्हणजे सीजीईजीआयएस अंतर्गत विमा संरक्षण व वर्गणी दरामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. 7, अपघाती मृत्यू भरपाई. कर्मचारी सेवेत कार्यरत असताना जर त्याचा अपघात झाल्यास त्या संदर्भात त्याच्या कुटुंबियांना दिली जाणारी सहानुग्रह किंवा अनुदान, ज्याला आपण
सानुग्रह अनुदान असे म्हणतो त्याची रक्कम भरपाई 2 कोटी रुपये करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे. मागणी क्रमांक 8 अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भात अनुकंपा नियुक्तीसाठी 100% व्याप्तीची आणि 5%ची मर्यादा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. 9 बोनस आता बोनसची मर्यादा काढून टाकण्याचा आणि प्रत्यक्ष मूळ वेतन अधिक महागाई भत्ता म्हणजे बेसिक सॅलरी प्लस डीए यावर आधारित बोनसची गणना करण्याचा प्रस्ताव सादर. मागणी क्रमांक 10 एनपीएस आणि यूपीएस मागे घेणे. कर्मचारी संघटनेने एनपीएस आणि यूपीएस मागे घेण्याच्या आणि अंशदायी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 11 निवृत्ती वेतन धारकांचे प्रश्न. निवृत्ती वेतनात सुधारणा. नागरी कर्मचाऱ्यांसाठी 1 रँक 1 पेन्शन त्याचबरोबर 11 वर्षानंतर कॅम्युटेड पेन्शन पुनर्स्थापना. दर 5 वर्षांनी नियतकालिक वाढ. ग्रॅज्युएटी व कुटुंब निवृत्ती वेतन लाभामध्ये सुधारणा करण्यात यावी. उपरोक्त दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमे 1 ते 11 मागण्यांच्या संदर्भात प्रस्ताव सरकारकडून मान्य होण्यासाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर सरकारकडून सखोल चर्चा झाल्यानंतर म्हणजे चर्चेअंती कोणत्या मागण्या मान्य होतात आणि कोणत्या अमान्य होतात याबाबत भविष्यकाळ म्हणजे येत्या 18 महिन्यात आपणास सविस्तर माहिती कळेलच. तर मित्रांनो 8 जूनची खुश खबर होती. प्रस्ताव 2 मध्ये 11 मोठ्या मागण्या सादर झाल्या आहेत. 5 पदोन्नती, एनपीएस रद्द, 2 कोटीची भरपाई सारख्या मागण्या मंजूर झाल्या तर नक्कीच दिलासा मिळेल. मागण्यांचा प्रस्ताव सादर केला म्हणजे मागण्या मान्य होईलच असे काही नाही. तर मागण्याचा प्रस्ताव सादर, पण लक्षात ठेवा हा फक्त प्रस्ताव आहे. सरकारचा निर्णय अंतिम राहील आणि अंतिम निर्णयासाठी 8 महिने वाट बघावी लागेल. तोपर्यंत कोणत्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये. तुम्हाला कोणती मागणी सर्वात महत्वाची वाटते ते व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ सर्व कर्मचारी मित्रांना शेअर करा. 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक अपडेट सर्वात आधी हवे असेल तर ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.